शेतमालाची वाहतूक करणारे पिकअप वाहन चालक नागिन डान्स करून रील्स बनवतात। अशा पिकअप चालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले असल्याची अधिकृत माहिती नारायणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली। कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जाऊन सर्व पिकअप चालकांना एकत्रित बोलावून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, व्यापारी वर्ग, वाहन चालक व शेतकरी वर्ग यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सुरक्षितता, वाहन नियंत्रण कायद्याचे पालन या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्व वाहन चालकांनी आपले वाहने नेमून दिलेल्या पार्किंग स्थळी लावावीत। अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये याबाबत सर्व वाहन मालकांना सूचित करण्यात आले। दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून कोणीही असे वर्तन करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या। वाहन चालवताना मोबाईलवर रील्स बनवणे, नागमोडी चालवणे यामुळे अपघात होऊ शकतो। यावर प्रतिबंध घालण्यासाठी चालकांनी खबरदारी घ्यावी। नियमांचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या वाहन चालकांमुळे रहदारीची समस्या उद्भवू नये यासाठी संचालक व कामगारांना योग्य नियोजन करण्यास सांगण्यात आले। व्यापाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना कामावर न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। बाजार समितीतील सर्व सीसीटीव्ही कार्यरत आहेत का याची खातरजमा करावी। DVR सुरक्षित ठेवावा। तसेच परिसरात नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्याची सूचना बाजार समितीत येणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे। केवळ वैध परवानाधारकांना वाहन चालवण्यास परवानगी द्यावी। संचालक मंडळाने वेळोवेळी व्यापारी व कामगारांना माईकद्वारे सूचना द्याव्यात। विशेष धनामिती व टोमॅटो व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी। बाजार समिती परिसर स्वच्छ ठेवून रोगराई पसरणार नाही याची खबरदारी परिसरात लहान मुले, शालेय विद्यार्थी असल्याने वाहने मंद गतीने चालवावीत। अनोळखी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। रस्त्याच्या दुतर्फा वाहन चालवून वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। अशा कार्यक्रमाबाबत आगाऊ माहिती पोलीस स्टेशनला देण्यात यावी। कोणीही अंमली पदार्थ विक्री, सेवन करत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे। शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या रकमेची व्यवहार सुरक्षितपणे करावेत। सर्व घटकांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन व सूचना देण्याची जबाबदारी संचालक मंडळाने घ्यावी। वरील सूचना देऊन स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत संचालक मंडळ व व्यापारी वर्गाच्या समस्या ऐकून घेतल्या। तसेच सुरक्षेच्या उपाययोजनेसंदर्भात सर्वांची मते जाणून घेऊन सुरक्षा रक्षकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने, ते पाहूयात। गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि दारू पिलेली असल्यामुळं त्या फॅमिली पूर्ण त्यांची त्या गाडीच्या चाकाखाली आली आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करता ते पळून चालले होते। जे मयत झाले ते मुस्लिम समुदायाचे होते। तर हे पळून चालल्यानंतर ते सापडले, सीसीटीव्ही फुटेज बघितले, त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात ते कमीत कमी 100 लोक मारायला आले होते त्यांना। पोलिसांनी त्याच्यामध्ये थोडंसं मध्यस्थी करून त्यांना लोकांना समजून सांगून आम्ही कायदेशीर कारवाई करतो असं सांगून त्या नाही तर त्या लोकांना 100-200 लोकांच्या ताब्यात सापडलं असतं तर काय झालं असतं? अशा वेळेस सगळे लोक भावनिक झालेले असतात। त्या माणसाला डोकंच राहिलं नव्हतं। हे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल त्या माणसाला डोकंच राहिलं नव्हतं। त्याच्या मुलाचा ऑलरेडी ICU मध्ये होता। त्या मुलाच्या उपचारासाठी ते पुण्याहून आले होते आणि आपल्या दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे, नागिन डान्स रील्स बनवण्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या। बऱ्याच वेळा असं होतंय की बऱ्याच आपल्या ड्रायव्हर लोकांना व्यसनाची सवय आहे दारू पिऊन गाडी चालवण्याची। तर त्याच्यामुळे काय होतं, आणि रील्स बनवण्याची नवीन आपल्याकडे एक हे झालं की गाडी एका चाकावर किंवा 2 चाकावर गाडी चालवणं